चांगल्या वायरलेस कनेक्टिव्हिटीशिवाय आपलं रोजचं आयुष्य खरंच अपूर्ण आहे नाही का? विचार करा, मग ते ऑफिसचं काम असो किंवा घरी बसून एखादा सिनेमा बघणं, आपल्याला सगळीकडे एकदम भारी सिग्नल हवा असतो. पण होतं काय, नेमक्या वेळेला सिग्नल जातो आणि आपला सगळा मूडच जातो. पण काय वाटेल जर या समस्येवर एक जबरदस्त उपाय सापडला असेल तर? कल्पना करा, एक अभूतपूर्व मुंगी आकाराचा अँटेना. हे शब्द ऐकल्यावरच कळतंय की इथे काहीतरी खूप मोठं आणि इंटरेस्टिंग घडतंय. हो, अगदी बरोबर. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आपल्या फोनवर दिसणारे ते नेटवर्कचे बार आता कायम फुल दिसणार आहेत. वीक सिग्नलची डोकेदुखी लवकरच इतिहास जमा होऊ शकते. वायफायच्या जगात एक नवीन पर्व सुरू होणार आहे. तर ही क्रांती घडवली आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच IIIT भागलपूर यांनी. त्यांनी एक असा अँटेना तयार केला आहे जो दिसतोय अगदी छोटा, पण तो खूप मोठा बदल घडवणार आहे. फक्त हा आकडा बघा, 1.6 मिलीमीटर. या अँटेनाची जाडी फक्त इतकी आहे. म्हणजे विचार करा, आपल्या इंटरनेटचं भविष्य बदलण्याची ताकद असलेली ही वस्तू इतकी लहान आहे. किती अविश्वसनीय आहे, नाही का? आता फरक बघा. एका बाजूला आहेत आपले जुने पारंपरिक अँटेना, मोठे, अवजड आणि त्यांची रेंज पण कमी. आणि दुसऱ्या बाजूला आहे हा नवीन चिमुकला अँटेना, ज्याची रेंज आणि बँडविड्थ दोन्ही प्रचंड आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर तो एकदम स्थिर आणि जबरदस्त कार्यक्षम सिग्नल देतो. पण प्रश्न हाच आहे की इतकी लहानशी वस्तू एवढं शक्तिशाली काम करते तरी कशी? याच्या मागे नक्की काय तंत्रज्ञान आहे? चला तेच पाहूया. या सगळ्याच्या मुळाशी आहे झिरोथ ऑर्डर रेझोनेट नावाचं तंत्रज्ञान. आता हे नाव ऐकून थोडं अवघड वाटेल, पण त्याचं काम एकदम सोपं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे तंत्रज्ञान एका छोट्या चिपला प्रचंड क्षमतेचे म्हणजे हाय बँडविड्थ सिग्नल पाठवण्याची ताकद देतं आणि म्हणूनच आपल्याला मिळतं टर्बो स्पीड इंटर. चला, या अँटेनाची रचना 3 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया. पहिला टप्पा आहे स्लॉटेड स्क्वेअर पॅचेस, जे या अँटेनाचा पाया आहेत. मग येतो दुसरा टप्पा. ह्या पॅचेसवर खास डिझाईन केलेले तिरकस स्लॉट्स, ज्यामुळे सिग्नलची रेंज आणि क्षमता जबरदस्त वाढते. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रत्येक पॅचमधला शॉर्टिंग पोल. हा पोल सिग्नलला एकदम मजबूत आणि स्थिर ठेवतो. ही तिन्ही वैशिष्ट्ये मिळून या छोट्या अँटेनाला इतकं प्रभावी बनवतात. हे तंत्रज्ञान काही फक्त प्रयोगशाळेपुरतं मर्यादित नाहीये. याचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यापासून ते थेट देशाच्या सुरक्षेपर्यंत सगळ्याच गोष्टींवर होणार आहे. तर हे तंत्रज्ञान 4 प्रमुख क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडवून आणणार आहे. पहिलं म्हणजे आपलं घर आणि ऑफिस. आता छोटे राउटरसुद्धा 4K व्हिडिओचं स्पीड देतील, म्हणजे बफरिंगला कायमचा रामराम. दुसरं, ग्रामीण कनेक्टिव्हिटी. दुर्गम भागांमध्ये मोबाईल नेटवर्कची समस्या खूप कमी होईल. डिजिटल इंडियासारख्या उपक्रमांना यामुळे मोठी चालना मिळेल आणि देशाच्या कानाकोपऱ्यात हायस्पीड इंटरनेट पोहोचवणं सोपं होईल. तिसरं, विमान वाहतूक, जिथे एअर ट्रॅफिक कंट्रोलसाठी न थांबणारा संवाद शक्य होईल. आणि चौथं, संरक्षण क्षेत्र. इथे तर महत्त्वाच्या ऑपरेशन्ससाठी जलद आणि सुरक्षित माहितीची देवाणघेवाण किती आवश्यक असते हे आपल्याला माहीतच आहे. आपण खरं तर एका अशा भविष्याकडे पाहतोय जिथे तंत्रज्ञान अधिकाधिक लहान पण त्याचवेळी अधिक शक्तिशाली होत जाणार आहे. या सूक्ष्म शक्तीचे नेमके काय परिणाम होतील याचा विचार करायला हवा. आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. जेव्हा तंत्रज्ञानामधली एक मोठी झेप मुंगीच्या आकाराची असू शकते, तेव्हा विचार करा की यापुढची मोठी गोष्ट काय असेल. आजच्या या चर्चेत सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.